नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकल भारती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 सध्या सुरू आहे. शेवटचे 2 दिवस, एकच दिवस बाकी आहे. आज 29 तारीख, 30 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी. 28 आणि 29 नोव्हेंबर या 2 दिवसांमध्ये एकूण किती अर्ज आले आहेत? कालचे संध्याकाळचे जे आपले अपडेट दुपारपर्यंत आपण 7 वाजेपर्यंत दिली होती, तर त्याच्यानंतरचे किती अर्ज आलेत प्रत्येक घटकनिहाय याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आजचे जे दिवसाचे आहेत 12 वाजेपर्यंतचे अपडेट आपल्या याच्यामध्ये सुद्धा समाविष्ट आहे. म्हणजे 28 आणि 29 नोव्हेंबर याचे अपडेट आहे. तत्पूर्वी एक सगळ्यात महत्त्वाचे अपडेट यामध्ये, जी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे 2 दिवस म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस बाकी आहे. तर तुम्ही जर वेबसाईट पाहिली तर लोडिंग होते, स्लो झालेली आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची ही बातमी असणार आहे. डेंजर झोन, रेड लाईट आहे, पाहू शकता. आजचा आणि उद्याच्या दिवसामध्ये अर्ज करण्यासाठी, आता आज जर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली असती तरच चान्सेस होते, संधी होते. मात्र मुदतवाढ झालेली नाही आहे. याचा अर्थ मुदतवाढ होण्याची शक्यता ही खूपच कमी आहे. आणि ज्याने अर्ज केले नाहीत, फी पेमेंट ज्यांचं बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर हे पूर्ण करायचं आहे. काही मुलांनी पाहू शकता यामध्ये फॉर्म भरला आहे पण चलन केले नाही, पेमेंट केले नाही. त्यांना जर वाटत असेल की चलन शेवटी केले तर ग्राउंड उशिरा येईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची पाहू शकता एक फॉर्म भरला असेल की लगेच टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर येत आहे. त्यामुळे त्या ॲप्लिकेशन नंबर आणि टोकन नंबरनुसारच असणार आहे. फी पेमेंट अगोदर केलं आणि नंतर केलं तरी तुमच्या ग्राउंडमध्ये कोणताही फरक पडणार नाही आहे, ही महत्त्वाची माहिती आहे. त्याचबरोबर तुमचं यामध्ये अर्ज प्रक्रियेमध्ये जो प्रॉब्लेम येतोय, पेमेंट फेलचर होऊ शकतं आणि 30 तारखेच्या आत केले नाही तर अर्ज भरून सुद्धा उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे आजच सगळ्या उमेदवारांनी ही प्रोसेस पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. आता यानंतर आपण पाहूयात कालच्या अपडेटनुसार. आपण पाहतोय मुंबई कारागृहाचे कालचे अर्ज होते. काल 9 वाजेपर्यंत 1/22/09 इतके अर्ज गेले होते मुंबई कारागृहासाठी. त्याच्यानंतर ठाणे शहरसाठी आपण पाहतोय 4594 इतके अर्ज होते ठाणे शहरसाठीचे. आता कालचे अपडेट पाहूयात 10/22 म्हणजे 8 ते 9 वाजेपर्यंत आपण अपडेट दिली होती. आणि त्याच्यानंतरची ही अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा पोलीससाठी एकूण 3372 अर्ज पुरुष फॉर्म आले होते. अपडेट आहे, वेळ आहे 10/22 रात्रीची. त्याच्यानंतर पाहू शकता गोंदिया जिल्हा SRPF 15 साठीचे यामध्ये पोलीस फॉर्म जे आहे यामध्ये दिसत आहेत तुम्हाला 26,066 पुरुष फॉर्म फक्त. आणि याची जी वेळ आहे 10:27 PM रात्रीची असणार आहे. त्याच्यानंतर पाहू शकता पुढे धाराशिव चालक पोलीस फॉर्म किती आलेत तर 7,833 इतका टोकन नंबर होता. फॉर्मचा नंबर माझ्याकडे सध्या नाही आहे, टोकन नंबर तुम्ही चेक करू शकता. तर 9:20 रात्रीच्या 9:20चा हा वेळ आहे. पुरुष फॉर्म आहेत धाराशिव चालक साठीचे. त्याच्यानंतर 5वं आहे मीरा भाईंदर पोलीस भरतीसाठी मुलींची म्हणजे फक्त पुरुषांसाठीचे मेलसाठीचे 6,989 इतके अर्ज आलेले होते. मुलींचे अर्ज यामध्ये 1,001 इतके होते. आणि जागेच्या मानाने मीरा भाईंदर जो आहे या घटकामध्ये सगळ्यात कमी अर्ज आलेले आहेत. महत्त्वाचं पाहू शकता, जागेच्या मानाने मीरा भाईंदरमध्ये सगळ्यात कमी अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर पाहिलं आपण मीरा भाईंदर. नंतर पुढे पाहूयात चंद्रपूर पोलीस टोकन नंबर आहे 2200 आणि पुरुष अर्ज संख्या एकूण आले याच्यामध्ये 1855 इतकी. आज सकाळी भरलेला फॉर्म आहे. महत्त्वाचं कालचा आहे, ही अपडेट मी कालची देतोय, आजची अपडेट नाही आहे. काल सकाळी भरलेला हा फॉर्म आहे. 1855 चंद्रपूर पोलीससाठीचे, 1855 पुरुषांसाठीचे हे अर्ज होते. त्यानंतर आपण आजचे अपडेट पाहणार आहोत. हे आजचं आहे, पाहू शकता. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी नाशिकसाठी प्रिझन कॉन्स्टेबल नाशिक यामध्ये टोकन नंबर ॲप्लिकेशन नंबर दिसतोय 14,382 हा आहे. यामध्ये पेमेंट केलेला आहे, फी पेमेंट 350 प्रिझन कॉन्स्टेबल. त्याच्यानंतर नाशिक पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी यामध्ये 7,106 ॲप्लिकेशन नंबर दिसतोय, टोकन नंबर 8,407. पोलीस कॉन्स्टेबल SRPF GR 1 पुणेसाठी 4,716 इतका ॲप्लिकेशन नंबर दिसतोय. त्याच्यानंतर नाशिक कारागृह 19,482, नाशिक ग्रामीणसाठी 8,407,
SRPF ग्रुप 1 साठी 4716 इतके अर्ज आलेले आहेत. आता आजची अपडेट पाहूयात. कालच्या अपडेट होत्या 28 नोव्हेंबर संध्याकाळच्या 11-12 वाजेपर्यंतच्या अपडेट. आणि आज सकाळी CP मुंबई शहराचा टोकन क्रमांक होता 81,451, म्हणजे 2 लाख हा कधीच क्रॉस झालेला आहे. आता जर आपण आत्ताची जी वेळ पाहिली 2 वाजलेत, तर 2 वाजेपर्यंत एकूण किती अपडेट आले तर 81,451 इतके अर्ज. आणि त्याच्यामध्ये हा टोकन नंबर, तर यामध्ये अर्जांची संख्या 2 लाखाच्या क्रॉस झालेली असणार आहे. 2,20,000 कमीत कमी असेल. उद्या संध्याकाळपर्यंत ही जी अपडेट आहे 2.5 लाख कदाचित होऊ शकतात. आज रात्रीपर्यंत हे 2 लाख तर 100% होतील. त्याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत SP नागपूरसाठीची रिजनल ग्रामीणसाठी टोकन नंबर आहे 10,756 आणि ॲप्लिकेशन नंबर हा 7,673 इतका आहे. तर या पद्धतीने आपण जे अपडेट आजच्या पाहिल्या महत्त्वाचे तुमच्यासाठी मी सगळं हे शेअर केलेलं आहे. आणि कालच्या आणि आजच्या अपडेट आहेत. संध्याकाळचे जे अपडेट आहेत त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ, अजून एक व्हिडिओ जो आहे हा संध्याकाळपर्यंत आपण घेणार आहोत. आणि त्यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये संध्याकाळपर्यंत प्रत्येक वेगवेगळे जे घटक आहेत यामध्ये आपल्याकडे जी माहिती प्राप्त होईल, त्या घटकांतर्गत किती अर्ज आलेत याची आकडेवारी घेणार आहोत. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.